पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाने यंदा कोणताही देखावा उभारला नसला तरीही विविध संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन गणेश भक्तांना होत आहे। यामध्ये 9 ते 10 संत महापुरुषांच्या पादुकांचा समावेश आहे। या पादुकांची वाजत गाजत मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली। यामध्ये श्रीमंत आईसाहेब ढोल ताशा पथक आणि हिंदूनाथ ढोल ताशा पथकाने आपली वादन सेवा सादर केली। गणपती उत्सवाच्या 100-125 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी एकाच ठिकाणी अशा प्रकारे विविध संत महापुरुषांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत। दरवर्षी विविध तीर्थक्षेत्रांच्या प्रतिकृती सजावट करण्याची परंपरा मंडळाची आहे। यंदा मात्र गणपती बाप्पाचं कायमस्वरूपी मंदिर उभारण्याचा संकल्प मंडळाने केला असल्याने कोणतीही प्रतिकृती उभारली नसली तरी पादुका दर्शन ठेवून मंडळाने उत्सवाचे पावित्र्य जपण्याचे काम केले आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्याचा लाभ गणेश भक्तांना मिळतोय। याशिवाय शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी शंकर महाराज, संत बाळूमामा, नित्यानंद स्वामी, श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराज, निमकरोली बाबा, परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब, सारसबाग महालक्ष्मी मंदिरातील महालक्ष्मीच्या पादुका आणि दगडूशेठ दत्त मंदिरातील पादुका आदींचा समावेश आहे। तर या वर्षी जो छत्रपती राजाराम मंडळाने एक संकल्प केला होता की कायमस्वरूपी एक गणपती बाप्पाचं मंदिर असावं। 134 वर्षापूर्वीची आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तिचं स्वतःचं एक व्यवस्थित मंदिर असावं आणि ते तीर्थस्थळासारखं पावन असावं। हा संकल्प गेले कित्येक वर्ष आम्ही घेतला होता, तो ह्या वर्षी मूर्त स्वरूपाला आलेला आहे। ते मूर्त स्वरूप करत असताना यावर्षी कुठलाही डेकोर आपण यावर्षी केला नाही। पूर्णपणे संकल्पाच्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे या ठिकाणी की चांगल्यात चांगलं मंदिर पाषाणातलं कसं होईल या पद्धतीने आपण त्याच्यावर संकल्पना करत आहोत। हे करत असताना आपण ह्या ठिकाणी जे आजपर्यंत गेले 100 वर्षात 125 वर्षाचा गणेशोत्सव आहे की ज्याच्यात आजपर्यंत कधीही कुठल्याही महासंतांच्या पादुका दर्शनाला नव्हत्या, ते यावर्षी आपण सर्व संतांच्या आणि आपलं महाराष्ट्राचं जे आद्य दैवत आहे त्यांच्या पादुका आपण या ठिकाणी दर्शनात ठेवत आहे। असे सर्व मिळून 13 पादुका आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची पादुका आहेत, महालक्ष्मीच्या पादुका आहेत, दत्त गुरूंच्या पादुका आहेत, श्रीपाद वल्लभ यांच्या पादुका दर्शनासाठी आहेत, श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज, बाळूमामा, नित्यानंद महाराज, निमकरोमी महाराज, सद्गुरू शिवाजी महाराज, आनंद ऋषीजी महाराज, अशा या सर्वांच्या पादुका या ठिकाणी दर्शनास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका आणि 350 किल्ल्याची माती की जिथं महाराजांचे पदस्पर्शन झाले आहे ते पण या ठिकाणी दर्शनास ठेवलेले आहे। अशा पद्धतीने पावित्र्य आणि आपलं जे आराध्य दैवत आहे आणि ते सद्गुरू आहेत यांच्या पादुका या ठिकाणी दर्शनात ठेवण्याचं कारण एवढंच आहे की या निमित्ताने आम्हाला आमचा जो संकल्प आहे की त्याला सिद्धीत जाण्यासाठी या सगळ्यांच्या जे पदस्पर्श या छत्रपती शिवाजी राजाराम महाराज मंडळाच्या ठिकाणी लागलेले आहेत, त्यामुळं आमचा संकल्प हा अतिच लवकरात लवकर सिद्धीत जाईल यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने। असा हा संकल्प आणि हा याप्रमाणे एक संगम या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न छत्रपती राजाराम मंडळाने केला आहे। वेगवेगळे आदर्श छत्रपती राजाराम मंडळाने गणेशोत्सवात ठेवले आहे। हँगिंग मांडव असेल, त्याच्यानंतर 10 वाजता स्पीकर बंद झाल्यानंतर उत्सव कसा चांगल्या पद्धतीने टिकावा या ठिकाणी तीर्थक्षेत्र या ठिकाणी करून एक वेगळंच प्रेम आणि वेगळाच लोक छत्रपती राजाराम मंडळाने आदर्श घडवलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे आज जवळजवळ 90% मंडळ हे मंदिराचं डेकोरेशन करतं आणि वेगवेगळ्या अशा पद्धतीने सांस्कृतिक आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडे असतं। हा आदर्श छत्रपती राजाराम मंडळाने घडवला आणि अशाच पद्धतीने एक वेगळं तीर्थक्षेत्र या ठिकाणी घडवण्याचा मानस छत्रपती राजाराम मंडळाचा आहे। काळ बदलला आहे तसं उत्सवाची संकल्पना बदलली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आणि ह्या प्रयत्नाला आपल्या सर्व गणेश भक्तांचे आम्हाला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद आणि सहकार्य लाभतं। असंच सहकार्य या संकल्पात आपलं लागावं हे या ठिकाणी आव्हान करतो आणि आपण दर्शनास यावं आणि या सगळ्या पादुकांचं दर्शन आपल्याला पुढचे 8 दिवस मिळणार आहे आणि असा हा संकल्प आणि असं हे दर्शन प्रथमच इतिहासात गणेशोत्सवात होतं आहे हे मला सांगण्याचा अतिशय आनंद होतो। धन्यवाद। जय गणेश।